नमस्कार प्रेक्षकांनो, मी कमलेश एस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपला सहर्ष स्वागत करीत आहे। मी सध्या उभा आहे नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील हॉटेल हरदे समोर शासकीय नॉर्मल स्कूल वसाहत। या ठिकाणी आज संत रामपालजी महाराज जी द्वारा एक दिवसीय विशाल सत्संग आयोजित करण्यात आले आहे। आपण बघू शकता माझ्या डाव्या बाजूला विशाल सत्संग असा एक बोर्ड लावला गेलेला आहे। माझ्या आणखी उजव्या बाजूला एक आणखी बॅनर लावलेला आहे ज्यामध्ये लिहिलेलं आहे संत रामपालजी महाराजींचे उद्देश। आपण बघू शकता इथे लिहिलेलं आहे 20 ला सद्भक्ती देणे, मोक्ष प्राप्त करणे, हुंडामुक्त मांसाहारमुक्त भारत बनवणे। जाणूया हे सत्संगाचे काय महत्व आहे। नमस्कार प्रेक्षकांनो, आमच्या सोबतच आणखी एक संत रामपालजी महाराजींचे अनुयायी उपस्थित आहेत। त्यांच्याशी आपण काही संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार सर, आपलं काय नाव आहे आणि आपण कुठून आला? मी चंद्रशेखर दास, नागपूर महाराष्ट्रावरून। सर, आजच्या होणाऱ्या सत्संगाचं काय वैशिष्ट्य आहे? आजच्या ह्या सत्संगाचं वैशिष्ट्य म्हणजे संत रामपालजी महाराज गेल्या 25 वर्षापासून सारखा विश्वस्तरीय ज्ञान प्रचार करत आहे आणि त्यांच्या सत्संगाच्या वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या सत्संगाचा जो आधार आहे तो आधार आहे आपले पवित्र सद्ग्रंथ, जसे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल आणि गुरुग्रंथ साहेब, कबीर सागर इति। संत रामपालजी महाराजांच्या या शास्त्रोक्त भक्ती केल्याने एक निर्मळ व्यसनमुक्त समाज निर्मित होत आहे। धन्यवाद सर आपला। धन्यवाद। नमस्कार प्रेक्षकांनो, आमच्या सोबतच एक संत रामपालजी महाराजींचे शिष्य उपस्थित आहेत। त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत। नमस्कार सर साहेब। काय नाव आहे आपला? लक्ष्मी दासी। कुठून आलात आपण? मी बेला जिल्हा नागपूर तहसील इंग्रज। तो संत रामपालजी महाराजजीचे जे आपण गुरु दीक्षा घेतली आहे त्यानंतर आपल्याला काय लाभ भेटलाय? मला पुष्कळ लाभ भेटला, कारण की मला खूप त्रास होता। माझे दोन्ही फेफडे खराब झालेले आहे आणि मी नेहमी करता आजारी राहत होती। खूप ऑक्सिजन लागत होता मला, ऑक्सिजन शिवाय मी राहत नाही होती आणि खूप त्रास होता मला। पण मोठ्या कारणानं मग माझी बहीण नामदीक्षा रामपाल महाराज घेतली होती। तिने सांगितली की आमच्या गुरुजी सिंग की नामदान घेऊन घे, ते सारे दुःख दूर होतील। तर अशा कारणाने मी मग रामपाल महाराज सद्गुरू रामपाल महाराज रामदीक्षा घेतली। तेव्हापासून माझे सगळे दूर झाले, फेफडे तेवढे खराब होते। आता मी सगळे काम करू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो, कोटी जाऊ पुष्कळ। मला वावरामध्ये आम्ही माल लावला होता, पराठी लावली होती। तर भगतजीने सांगितले की म्हणे आमच्या शेतामध्ये खूप जानवर येऊन खात होते, तर सगळे जानवर हर वर्षी खात होते। मग भगतजीने सांगितले की म्हणे तुम्ही म्हणे रामपाल महाराजचे म्हणे फोटो तुम्ही लावा वावरामध्ये, सारे म्हणे तुमच्या वावरातले काही खाणार नाही। तर गुरुजीने इतकी कृपा केली, बाजूच्या शेतामधलं सगळं माल खाऊन घेतले, तर आमच्या शेतामध्ये एकही जानवर नाही आला आणि सगळं एवढा परमात्माने लाभ दिला। मी किती परमात्माचे किती मी आभारी करू तरी मी किती सांगू तरी कमी। परमात्माने मला इतका लाभ दिला की मी सांगू शकत नाही। एवढं नवीन जीवन दान दिलं आणि सगळं तो बेस्ट की मुक्तीचा मार्ग भेटला मला। आणखी काही नाही पाहिजे, मला जीवनभर गेलं असतं तर गेलं असतं, पण मला एवढा मोठा मार्ग भेटला जे परमात्माने स्वर्ग सतलोक जायचा रस्ता दाखवला। मी परमात्म्याचा लाख लाख शुक्र करतो, कोटी धन्यवाद प्रणाम करतो परमात्म्याच्या संबंधी मला हे मार्ग भेटला आणि मी आता चालू शकतो, बोलू शकतो, सगळंच करू शकतो। भगतजी मी खूप परमात्मा भेटले त्या कारणाने। ठीक आहे, धन्यवाद साहेब।